तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्ध कधी एका जागी थांबले नाही, ते सारखं फिरत राहायचे. त्याला परिक्रमा असा शब्द वापरलाय बुद्धांनी. आणि बुद्ध सांगतात की ज्ञानप्राप्तीचे फक्त 6 मार्ग आहेत: वाचन, चिंतन, मनन, लेखन, संभाषण आणि पर्यटन. ही 6 मार्ग आहेत, ज्याच्यातून 6 साधने, ज्याच्यातून माणसाला ज्ञानप्राप्ती होते. त्यातलं शेवटचं जे साधन बुद्धांनी सांगितलंय पर्यटन. भरपूर फिरलं पाहिजे बुद्ध सांगतात. फिरण्याने माणसाच्या कक्षा व्यापक होतात. मी जसं आल्या आल्या सांगितलं की मी बाभळीचा राहणार आहे, हातगाव तालुक्यातला. मी समजा बाभळीवरून हातगावला आलो, मला कोणी विचारत तुम्ही कुठले, मी काय सांगतो? मी बाभळीचा आहे. मी नांदेडला आलो, मला कोणी विचारत तुम्ही कुठलेत, मी काय सांगतो? मी हातगावचा सांगतो, मी बाभळी विसरतो. मी छत्रपती संभाजीनगरला गेलो, मला कोणी विचारत तुम्ही कुठलेत, तर मी काय सांगतो? मी नांदेडचा आहे. मी हातगाव पण विसरलो, मी बाभळी पण विसरलो. मी 250 किलोमीटर लांब गेलो तर अख्खा जिल्हा मला माझा वाटायला लागला. मी पुण्याला गेलो आणि मला कोणी विचारत तुम्ही कुठले आहेत, तर मी सांगतो मी मराठवाड्याचा आहे. 400 किलोमीटर लांब गेलो तर 8 जिल्हे मला माझे वाटायला लागतात. मी दिल्लीत गेलो, मला कोणी विचारत तुम्ही कुठले आहेत, तर मी काय सांगतो? मी महाराष्ट्राचा आहे. मी जेव्हा 1000 किलोमीटर लांब जातो 38चे 38 जिल्हे मला माझे वाटायला लागतात. आणि मी परदेशात जर गेलो तुम्ही कुठले, तर आपण काय सांगतो? आय एम एन इंडियन, मी भारतीय. अख्खा देश माझा वाटायला लागतो. माणूस जसा जसा घरापासून दूर जातो तेवढा तो व्यापक होत जातो. हे दायरा आम्ही आमचा खूप सीमित करून टाकलाय, म्हणून ताणतणाव आहे. यस ऑर नो? हे पटतंय का? त्या बुद्धाच्या काळातली एक गोष्ट आहे. एकदा बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका गावावरून दुसऱ्या गावाला जात होते. छान संवाद चालू होता, गप्पा मारत चालले होते. शिष्य त्यांना प्रश्न विचारायचे, बुद्ध त्यांच्या ज्ञानाने त्याला उत्तर द्यायचे. आणि एके ठिकाणी नदी आडवी आली. आडवी नदी आल्यानंतर बुद्धांनी बघितलं एक सुंदर मुलगी त्या नदीच्या किनाऱ्यावरती बसलेली आहे. आणि ते मुलगी पळत आली यांना बघून आणि म्हटली की बरं झालं तुम्ही आलात, मला पोहता येत नाही, मला पहिल्या तिरी जायचंय. बुद्ध म्हटले बस माझ्या पाठकुळी. बुद्धांनी तिला पाठकुळीवर घेतलं. नदीच्या पैल तीरावरती बुद्ध आणि त्यांचे शिष्य गेले. त्या मुलीला त्यांनी पैल तीरावरती सोडलं. मुलगी आपल्या वाटेला गेली, बुद्ध आपल्या वाटेला निघाले. थोडं पुढे गेल्यानंतर बुद्धांच्या लक्षात आलं की हे जे मला शिष्य प्रश्न विचारत होते, चर्चा करत होते, ते शांत बसलेत. बुद्धांना वाटलं की कदाचित पोहून आलोय, थकले असतील म्हणून शांत असतील, अंग ओले आहेत, वाळलेले नाहीत. थोडं अंतर अजून बुद्ध चालत राहिले, पण त्यांच्या लक्षात आलं की आपसात काहीतरी यांची चर्चा सुरू आहे. आणि मग बुद्धांनी न राहून विचारलं की अरे काय चाललंय तुमचं? आणि मग कुणीच उत्तर देईना. मग त्यातल्या त्यात जो सिनियर मोस्ट शिष्य होता, आनंद त्याचं नाव, तर तो आनंद म्हटला की भगवान आम्ही एक गोष्टीवरती विचार करतोय. बुद्ध म्हटले काय? म्हटले तुम्ही आम्हाला नेहमी सांगता प्रज्ञाशील करुणा, शीलावरती तुम्ही खूप मोठा जोर देता. आणि एका परस्त्रीचा, ते अत्यंत रूपगर्वितेचा, एका यौवनेचा स्पर्श तुमच्या शरीराला झाला, तुमचं शील भ्रष्ट झालं नाही का? बुद्धाने त्याला जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं आहे. बुद्धाने त्याला उत्तर दिलं, अरे आनंदा, मी त्या मुलीला नदीच्या किनाऱ्यावरती सोडलंय, पण ते अजूनही तुझ्या सोबत आहे का? विचारांच्या रूपाने जगामध्ये अशा कितीतरी अनवॉन्टेड विचार असतात ज्याची खरंच काही गरज नाहीये, पण आपण आयुष्यभर त्यांचं ओझं आपल्या सोबत बाळगतो आणि हे तणावाचं एक कारण असतं. यस ऑर नो?